कविता ऐकणारे, कविता वाचणारे आणि कवितेवर निश्चित प्रेम करणारे सगळी माणसं मंडळी हजर आहे. त्या सगळ्यांना मी अंतःकरणपूर्वक नमस्कार करते. खूप निर्मळ, नितळ, भरभरून प्रेमाने ओथंबलेलं असं प्रीतीचं मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलं. म्हणजे मी सुरुवात वेगळ्या प्रसंगाने करेन, गोष्टीने करेन असं ठरवलं होतं, पण मी खूप दुर्मिळ चित्र पाहिलं प्रीती. म्हणजे प्रीतीबद्दल मला नेहमीच वाटले काही गोष्टी अव्यक्त असतात, म्हणजे आपण बोलत नाही, पण ती व्यक्ती खूप जवळची असते आपल्याला. नाही असं हेतून औपचारिक पण नसतं, त्या दिसलं बोललं नजरेला नजर भिडली तरी किती छान वाटतं ना. तसं प्रीतीचं सगळ्यांशी जुळतं आणि ती कळते सगळ्यांना, तेव्हाच ते प्रेम करतात. आणि गंमत सांगू तुम्हाला, मी समोर बसले होते आम्ही, म्हणून एक चित्र दिसले, कदाचित तुम्ही इकडे दोन करून बसलाय म्हणून तुम्हाला दिसलं नसेल. प्रीती जेव्हा मनोगत व्यक्त करत होती तेव्हा तिची आई आणि बाबा कौतुकाने तिच्याकडे बघत होते आणि तिचे सासरे आणि सासूबाई मुसमुसून रडत होते आणि आरतीच्या डोळ्यात पण पाणी होतं. ते किती सुंदर आहे. म्हणजे प्रीतीबद्दल मला वाटतं निदा हाजी म्हणतात तसं, हर आदमी में होते हैं औरत ना, हर आदमी में होते हैं 10-20 आदमी जिसको भी देखना कई बार देखना. काय नाहीये तिच्याकडे. ती उत्कृष्ट वक्ता आहे, निवेदिका आहे, ती प्राध्यापिका आहे, ती कुटुंब वत्सल गृहिणी आहे, ती आदर्श सून आहे, ती चांगली आई आहे आणि तिला कधीही कोणत्याही गोष्टीची मदत मागा तिच्या तोंडून नाही अजून ऐकलंच नाहीये. 7-8 वर्षांचं आमचं नातं असेल, तुम्हीही तीच अनुभूती घेतली असेल. नाही आणि नकार आम्ही कधीच ऐकलं नाही. ती जुगाड करेल पण ती गोष्ट आपल्याला मिळवून देईल. अशी प्रीती अत्यंत सहकार्यशील, उत्तम मैत्रीण. म्हणून म्हटलं की निदा फाजींचा शेर मला आठवला. आज प्रीतीच्या मृगजळ आणि चांदणतील या 2 पुस्तकांचं प्रकाशन इथे होत आहे. खूप वेगाने तिची ही दोन्ही जुळी अपत्य जन्माला आलेली आहे. आता अपत्यांविषयी बोलायचं म्हणजे आईला वेगळं करून चालणार नाही. आईचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व याविषयी बोलावं लागेल. आणि मी म्हटलंच ना, आपलं जगणं भोगणंच आपण मांडत जातो कवितेमधून. कविता उत्कट उद्रेक असतो भावनांचा आणि त्या वेळेला ते सुचतं, ते कागदावर येतं आणि त्याचं असं सुंदरचं पुस्तक होतं रेडी गोज टू वैशाली प्रकाशन. आता मला म्हणजे मी टाळणार होते पण मला बोलावंच लागेल आणि बोललंच पाहिजे. 2010 निफाडमधला कृषी उत्पन्न बाजार समितीचा हॉल आणि माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन विजय कुमार मिठे यांच्या हातून झालं. मला प्रश्न पडतो, विजय दिवस सुरू आहे का अजून? मला आमच्या पुढच्या पिढीची प्रकाशन जाईल ना. हसते होते आणि माझा 2010चं प्रकाशन पहिलं पुस्तक सरांच्या हस्ते आलं. 2016ला 14 पुस्तकांपैकी 14 पुस्तक सरांच्या हस्ते प्रकाशित झालं. मग अशी मला चुकल्यासारखं वाटलं. मी आतमध्ये प्रवेश केला तेव्हा मी म्हटलं ना, आपलं माणूस समोर दिसलं तर हे सुद्धा बोलायची गरज नसते. पण मध्ये आणलं आपलं बोलायचं राहिले का? मी सगळ्यांशी बोललीये, पुढे राहिले म्हणजे स्टेजवरच बोलणार आहे. तुमच्यासाठी खास म्हटलं की काही ओळी काढून आणलेले आहेत त्यांच्या आपले विश्वास पाटील म्हणतात की एखादी व्यक्ती एखादी सुमतीताईंसाठी सुद्धा आहे. हा, महानायक नावाची कादंबरी आहे, चरित्र आहे, त्यात ते लिहितात विश्वास पाटील की मनुष्याच्या आयुष्यात अशी काही माणसं येतात, त्यांच्या पुसटशा सावल्या जरी अंगावर पडल्या तरी आयुष्याचं सोनं होतं. तसंच तुम्ही या सुमतीताईंचं नाव घेईल आणि विजय कुमार मिठे सरांचं नाव घेईल. रामटिकर्णी सरांच्या शेजारी बसले. आदरणीय खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. मला उगाच असं एकीने बोलते की काय असं वाटतं माफ आहे. तर मी माझी विद्यार्थिनी आहे सरांच्या कॉलेजची. मी सांगितलं की पदव्युत्तर शिक्षण मी त्यांच्या महाविद्यालयात घेतलंय. तर असे सगळे आदरणीय इथे उपस्थित आहेत. धात्रे सरांचं ओघवतं वाणी भाष्य ऐकलं आणि खूप बरं वाटलं. खूप उत्स्फूर्त होतं मी यातून. मी आता माझ्या मुख्य मुद्द्यावर येते. कविता संग्रहाबद्दल मी बोलते आहे. खरं तर प्रीतीच्या काव्यसंग्रहामध्ये प्रीतीच्याच अधिक कविता आहे. प्रीतीच्या कविता ह्या प्रीत कविता आहेत. म्हणजे आतून माणूस प्रेम असला ना ते असं येते बा, त्यामध्ये मुरलेलं आहे गुजलेलं आहे ना, ते असं प्रीतच आहे, प्रेमच आहे तिच्याकडे. ती द्वेष, दांभिकपणा, खोटेपणा, असत्य हे करूच शकत नाहीये. तिच्या लेखणीतून आल्या ते निस्सीम आणि नितळ अशी प्रीत आहे, प्रेम आहे. मला तिचं तर छोटा
काव्यसंग्रह जो आहे पॉकेटमध्ये नॉवेलचा काढलाय. मला चंपूंचा मी माझा पुन्हा मी माझा वगैरे आठवत गेलं. आपण अगदी कॉलेजला तोडपाठ होते आपल्या त्या सगळ्या कविता. मिठी या शब्दाची ती मिठा साने वगैरे वगैरे आठवेल तुम्हाला. तर तशी मला काहीशी वाटली ती. छान आहे ते पुस्तक. पण मुख्यत्वे मृगजळाबद्दल बोलेल कारण मी पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याचं जे ब्लर किंवा पाठराखण केलेली आहे त्या पाठराखण करताना मी म्हटलं की प्रीतीचा हा अधिक प्रीती कविता आहे, प्रेम कविता आहे, परंतु एक व्यामिश्रता पण त्यात दिसते. काय काय आहे त्यात तर तो एक कोलाज वाटतो मला. वैविध्यपूर्ण कवितांचा एक कोलाज आहे सुंदर. गोधडी असते ना आजीने किंवा आईने शिवलेली असते आणि त्याला वेगवेगळ्या रंगीत कपड्यांचे ठिगळ लावलेले असतात पण त्याची ऊब सुंदर असते नाही. तशा काय कविता आहे. ते कोलाज आहे, सुंदरचा कोलाज आहे. वाचताना आपण आतून हरवून जातो, मोहरून उठतो, विचारशील होतो. तर हा अर्थवाही असा सुरेख कोलाज आहे कवितांचा. याच्यात काय आहे तर याच्यात मानवी जीवन, भावना, जाणीवा, नेणीवा यांची व्यामिश्रता आहे. जाणत्यापणाला, लिहित्या हाताला आणि सृजनशील चित्ताला पडतील असे प्रश्न, अनामिक अस्वस्थता, भावनिक कोलाहल कवयित्री यात सहजी मांडते. म्हणजे तुम्ही ही कविता वाचून आता तिथे संदिग्ध शब्द नाहीये, तिथे कुठला बोजडपणा नाहीये. तुम्ही मी आपल्या एकमेकींशी जसा बोलतो, संवाद साधतो तशी ही कविता आहे. तिच्या कवितेला अलंकारिकतेचा सोस नाहीये. तर आदरणीय बाळासाहेब सानप यांचं स्वागत करूया आपण. त्यांचं आगमन झालेलं आहे.